दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीला विरोध आहे। पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी विरोध केला। युती झाल्यास निवडणूक लढवणार नाही, राजकारणातून विश्रांती घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। दादा, तुम्ही याआधी सुद्धा म्हटला होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीये, पण त्याच्यानंतर आणखीन चर्चा या वाढत चाललेल्या आहेत। दोन माजी महापौरांची, म्हणजे तुमच्या एक पक्षातले आणि अजितदादांच्या एका पक्षातले माजी महापौर यांची एक बैठक झाली। खरंच काय असं झालेलं आहे का? तुम्ही सुद्धा महापौर राहिलेला आहात? नाही, मला नाही असं अशा प्रकारची कुठल्या प्रकारची चर्चा झाली असेल। कारण की असं काय करायचं असेल तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब असेल किंवा माझ्या स्तरावर कोणाला तरी जबाबदारी दिली गेली असेल, अशा प्रकारची कुठली ऑफिशियल जबाबदारी कोणाला दिलेली नव्हती। त्याच्या पलीकडे जर कोणी चर्चा केली असेल तर ती 100% चुकीची आहे। आणि त्याचबरोबर नाही का या ठिकाणी त्यांना तशा प्रकारचा अधिकारच नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। त्याचं कारण आहे की इथं आमची लाईन ऑफ ॲक्शन क्लिअर कट ठरली की महाविकास आघाडी म्हणून आपण या शहरात निवडणूक लढवावी। तर काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव बाळासाहेब शिवसेना, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, अशी मानसिकता तयार झालेली असताना कार्यकर्ते, म्हणजे राज्यातल्या सगळ्या युनिटमध्ये माझं एकमेव युनिट पुण्याचं आहे जिथं 165 जागेंकरता 252 अर्ज आलेत। त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी वाईट काळात, संघर्षाच्या काळात आदरणीय पवार साहेबांची, आदरणीय सुप्रियांची साथ आणि पक्षाची साथ दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांचा भ्रमनिरास होणार नाही। पुणेकरांच्या नजरेत आमची नाही का या ठिकाणी चुकीची भूमिका जाणार नाही आणि किंबहुना पुण्याचं वाटोळं ज्या महायुतीने केलेलं आहे त्या महायुतीतल्या कुठल्याही पक्षावर जायचं नाही, या इराद्याने आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमच्या पुरोगामी चळवळीला जर याच्यामुळे तडा जात असेल तर या ठिकाणी अशा प्रकारची आघाडी किंवा युती नको। आता नेमकं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरंच या दोन राष्ट्रवादी एकत्र येतात का? शरद पवार यांचा आदेश प्रशांत जगताप मानणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।